हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. राज्यसेवा पूर्वपरीक्षा खूपच कमी दिवस राहिलेत आणि जसं एक एक दिवस कमी होत चालला आहे तसं टेन्शन वाढत चाललं आहे. आणि मी याच्या आधीही राज्यसेवा पूर्वपरीक्षेबद्दल, सिलेबसबद्दल, इम्पॉर्टंट टॉपिक्स, कुठले बुक्स वाचायचे आहेत, रिव्हिजन स्ट्रॅटर्जी याच्याबद्दल बरंच बोललेलं आहे, लेक्चर घेतलेलं आहे. तरीही आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही मेसेज, फोन आहेत की अजूनही थोडं टेन्शन आहेच किंवा थोडं गोंधळलेली अवस्था आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं. सो याच्यासाठी एक मग आता शॉर्ट बट स्वीट, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही रिव्हिजन करत असाल किंवा कुठले टॉपिक्स वाचायचे हे तुम्हाला जर गोंधळलेला अवस्थेत तुम्ही असाल तर हे लेक्चर आवर्जून बघा. इथं मी काय केलेलं आहे, आता इतर काही गोष्टी सांगण्यापेक्षा सरळ सरळ राज्यसेवेचे जे झालेले PYQ आहेत त्याच्याबद्दल बघा. 2017 ते 24 हा ड्युरेशन घेतला आहे मी राज्यसेवेच्या. ह्याच्यानुसार बघा, आता हे कुठलंही मी म्हणतोय म्हणून फॉलो करू नका. तुम्ही स्वतः हे लेक्चर झाल्यानंतर आवर्जून काय करा, PYQ बघा 17 ते 24. ह्याच्यामध्ये मी टॉपिक्स काढलेले राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा कुठले एरिया आणि कम्प्लिटली PYQ ॲनालिसिसनुसार काढलेले आहेत. आता इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये मी 2 कॅटेगरी केलेली आहे. एक म्हणजे हाय वेटेज टॉपिक, हे की खूपच याच्यावर सलग प्रश्न आहेत, सतत प्रश्न आहेत, खूपच जास्त आहेत, अशी एक कॅटेगरी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हे एवढे टॉपिक्स आहेत. बघा, आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना डोक्यातल्या क्लिअर होईल एकदम की उरलेला कालावधी आहे सर, मला इकॉनॉमिक्सला वेळ द्यायचा आहे. कोणी 2 दिवस दिलेत, कोणी 1 दिवस दिला आहे, कोणी काही तास दिले असतील, कोणी 3-4 दिवस दिले असतील, काय जे असेल ते तेवढ्या उरलेल्या कालावधीमध्ये आता जर इकॉनॉमिक्स हातात घेत असाल तर या लेक्चर्स मार्फत तुम्ही क्लिअर कट डिसाईड करा की मला एवढाच एरिया करायचा आहे. आपला अजून एक काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का, आपल्याला रीडिंग आणि रिव्हिजनमधला फरक माहीत नाही. शेवटच्या टप्प्यातही सगळाच विषय वाचायचा असतो आणि जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हाही सगळाच विषय वाचायचा असतो. हे एक जे काही सगळ्यात मोठं आहे ना प्रॉब्लेम, हे दूर करा. हे डोक्यामधलं आधी कन्फ्युजन दूर करा की आपल्याला रिव्हिजनच्या स्टेजमध्ये सगळंच वाचायचं नसतं. आता शेवटी एक्झाम आहे, हे येईल का नाही याची खात्री नसते, ते आयोगाच्या अधिकार कक्षेत येतं. आपण 100% प्रिडिक्ट करू शकत नाही, पण मग मिनिमम लेवलला काय प्रिडिक्ट करू शकतो, आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकावरून जे मी तुम्हाला इथं PYQ दिलेलं आहे हे ॲनालिसिस करून हे वर्ष याच्यावरून आपण काहीतरी किमान एक अंदाज लावू शकतो. तर मग मिनिमम लेवलला तेवढंच खेळा, बाकी तर जे काही येईल ते तिथं बघूच आपण समोरासमोर. ह्याच्या आधारावर तुम्हाला इथं हा एक एरिया दिला आहे मी. आणि अजून असे काही टॉपिक आहेत की जे इम्पॉर्टंट आहेत बरं का, लक्षात घ्या. मी ही इम्पॉर्टंट कॅटेगरी केलेली आहे, त्याच्यातही खूपच जास्त इकडं विचारलेले प्रश्न आहेत. आणि लो वेटेज कुठल्या एखाद्या एक्झाममध्ये आयोगाने स्किप केलेला आहे एखाद्या वर्षी, परत पुढच्या वर्षी एखादं विचारलेलं आहे. म्हणजे सलग परीक्षेमध्ये प्रश्न येण्यापेक्षा एखाद्या वर्षी विचारला आहे, परत 1-2 वर्ष गॅप दिला आहे, परत पुढच्या वर्षी विचारलं आहे. असे टॉपिक आहेत म्हणजे महागाई, LPG, राष्ट्रीय उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय संघटना. हे सगळं जे मी सांगतोय हे तुम्हाला कितपत फॉलो करायचं आहे हे कम्प्लिटली तुम्ही ठरवायचं. मी म्हणतोय म्हणजे असंच करा अजिबात नाही. ह्याचा अर्थ असा नाही की मी आत्ता जे सांगतो ॲज इट इज रिफ्लेक्ट होईल. आपण तोच मुद्दा येतो की आपल्या समोर आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्याच्याच ॲनालिसिसच्या आधारावर हे सगळं काढलेलं आहे. त्यामुळं हाय वेटेज असलेले हे टॉपिक तुम्हाला बाय डिफॉल्ट करायचेच आहेत, ह्याला सूट नाही. आणि इकडं जे आहेत का हे त्यातल्या त्यात मग अशा आहेत की तुम्हाला एखाद्या वर्षी स्किप केलं आहे, परत दुसऱ्या वर्षी विचारलेलं आहे ते टॉपिक आहेत. म्हणजे हे 2 बघितले तर एवढी लिस्ट, हे 10, 11, 12, 13, 14 टॉपिक हे प्रायोरिटीनं करायचे, तुम्हाला प्रायोरिटीनं रिवाईज करायचे. आणि आफ्टर दॅट आता जर असं वाटलं सर यस ह्याच्यावर माझी कमांड आली चांगली, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे, फॅक्ट्स आहेत, करंटचा अँगल झालेला आहे माझा, ओके, मग यापुढं जर थोडं अजून व्हॅल्युएशन करायची असेल तर आता हे रेअर किंवा क्वेश्चनच नाही आहेत. लिटरली तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघा, हे जे टॉपिक आहेत ना हे याच्यावर तुम्हाला प्रश्नच सापडणार नाही. पण आपल्याला विद्यार्थी म्हणून परत असं पूर्ण हातवर करायला जमणार नाही. पण हे कधी करायचं, जेव्हा तुमचा वरचा एरिया जे सांगितलेले 14 टॉपिक आहेत, 10-12 टॉपिक आहेत, त्यातही इकडचा जर एरिया बघितला हा वाला, हे इकडं, हे तर खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथून पुढं गोंधळून जाताना तुम्ही काय करता, सर मी हेही वाचले पाहिजे, सर हेही वाचले पाहिजे, आणि आता इकडं बघा हेही वाचले पाहिजे, असाच गोंधळ होतोय ना. एक्झॅक्टली. म्हणून ह्याच्यामुळे काय होतं, जे काही थोडंफार करायचं असतं तेही परफेक्ट होत नाही आणि भरमसाठ वाचून जातो आणि कन्फ्युजन तसंच राहतं. फक्त मनाचं समाधान, सर मी सगळं इकॉनॉमिक्स वाचलं, तेच तर करायचं नव्हतं. सगळं इकॉनॉमिक्स वाचून इनपुट आउटपुट रेशो बघा ना. हे टॉपिक जर मी तर रेअर नो क्वेश्चन म्हणतोय म्हणजे ह्याच्यावर आला एखादा प्रश्न तर येऊ शकतो, पण त्याचं प्रमाण कमीच आहे. उदाहरणार्थ आपण 15 प्रश्नांचं टार्गेट ठेवू. सो 15 पैकी 10 ते 12ची रेंज
ही जी आहे ना, ही तुम्हाला इथं हे टॉपिक देणार आहेत. हे टॉपिक किमान 8 ते 10 प्रश्न लिटरली आत्ताच सांगून ठेवतो मी तुम्हाला. किती? 8 ते 10 क्वेश्चन हे तुम्हाला डेफिनेटली ह्या टॉपिकवर पाहायला मिळतील. आणि मग इथून जर इकडे गेलात तर मग अजून 1-2 प्रश्न वाढेल आणि मग जवळपास एक 12पर्यंत हे वरचे टॉपिक तुम्हाला रेंज कव्हर करतील, नियर अबाउट 12. त्याच्या पलीकडे गेलात तर इकडं मग तुम्हाला हे असे प्रश्न दिसतील की ह्या इकडच्या टॉपिकवर काहीतरी एखादा प्रश्न विचारला आहे, किंवा ह्याच्याही पलीकडे हे जर गेलात तर राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह जी होती ना जुना पॅटर्न तुमचा, तर ॲक्च्युली हे त्याचे मेन्सचे टॉपिक आहेत. इथं अजून बऱ्याच जणांना हे माहीत नाही, हे पूर्व परीक्षेला ह्याच्यावर जे प्रश्न येतात आत्ताच लिहून ठेवा. तुम्ही कोर ॲग्रिकल्चर, कोर इंडस्ट्री, कोर सहकार जर करत बसलात त्याच्यावर पूर्वला प्रश्न नाहीत. मला सांगा, सहकाराची तत्व, जुनी तत्व, नवीन तत्व, आधुनिक तत्व, सहकाराविषयक समिती, याच्यावर प्रश्न दाखवा. बरं, परत अजून इन्फ्रास्ट्रक्चर, आर्थिक पायाभूत सुविधा कुठल्या, सामाजिक पायाभूत सुविधा कुठल्या, किंवा BOLT, BOT हे असे मॉडेल, इन्व्हेस्टमेंट मॉडेल, ह्याच्यावर मला प्रीला प्रश्न दाखवा. म्हणजे मी इन्फ्रास्ट्रक्चर सांगितला, मी सहकार सांगितला, किंवा अजून उद्योगाबद्दल सांगितला. सो याच्यावर हे सगळा मेन्सचा एरिया होता तुमचा. मग आता तुम्हाला हे टॉपिक करायचे आहेत का करायचे आहेत, पण कुठल्या अँगलनी हे जे नाही हे सगळे एकतर करंटच्या अँगलनी, बजेट आणि सर्वे, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरबद्दल काय सांगितलं आहे, किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा, उद्योग क्षेत्राचा वाटा, रोजगार निर्मितीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा, उद्योग क्षेत्राचा वाटा, पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य वर्ग कशावर होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य वर्ग कशावर होता, हे कृषी, हे उद्योग त्या अँगलनी अपेक्षित आहे प्रीला. हे न समजता आपण कोर ॲग्रिकल्चर, कोर इंडस्ट्री, कोर इन्फ्रास्ट्रक्चर करत बसतो, जे की ॲक्च्युली गरजच नाही आहे. म्हणून हे लेक्चर जास्त इम्पॉर्टंट का आहे, तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये कॉन्फिडन्स देणार आहे की लिटरली आपण थोडं मोजकंच केलं आणि तेवढंच डिक्लेअर करून टाकले की चला पुढं मूव ऑन व्हा. शेवटी आपला सिलेबस असा आहे ना की एंडलेस कितीही करत बसाल तुम्ही. काहीतरी स्वतःला आधी डिक्लेअर करा की यस सर एवढं झालं, आता थांबायचं आहे मला, लेट्स मूव ऑन. आणि दुसरे पण विषय आहेत ना तुम्हाला, बघा हे इथं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, गव्हर्नमेंट स्कीम, जे मी तर ऑलरेडी वर घेतलेलं आहे, ठीक आहे, हे इथं गव्हर्नमेंट स्कीम. हे गव्हर्नमेंट स्कीम घेतल्यानंतर तुम्हाला उद्योगाबद्दलच्या स्कीम, इन्फ्रास्ट्रक्चरवरच्या स्कीम, ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय, भारतमाला, पर्वतमाला, सागरमाला, त्याच्यानंतर एनर्जीबद्दल उज्ज्वला योजना घ्या ना, किंवा शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, मग हे काय, इट इज अ पार्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. महाराष्ट्र अर्थव्यवस्था म्हणला तर मग बजेट आणि सर्वेचा काहीतरी पार्ट येईल, महाराष्ट्राच्या काही योजना येतील, अर्थतज्ञ व सिद्धांत, याच्यावर एखादा प्रश्न असू शकतो रेअर. ह्याची सुद्धा पूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. अर्थतज्ञ सिद्धांत राज्यसेवेच्या मेन्सचे काढून फक्त त्याच्या थेअरीज पाठ करायच्या. सो हे एकंदरीत आता लक्षात आलं, इकडचा एरिया तुम्ही नको ते डेटा करून उगच ओझं करून घेता आणि त्याचा इनपुट आउटपुट रेशो फार कमी आहे. त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येतील का, ते येतील, पण याचा अँगल समजून घ्या, प्रीचा कुठला आणि मेन्सचा कुठला. आपण कुठली परीक्षा करतोय, राज्यसेवा पूर्व परीक्षा. त्यामुळे याच्यावर येणारे प्रश्न करंटच्या अँगलनी, गव्हर्नमेंट स्कीमच्या अँगलनी, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अँगलनी, पंचवार्षिक योजनेच्या अँगलनी हे तुम्हाला अपेक्षित आहेत. पायाभूत सुविधाचा आणि याचा संबंध. नेक्स्ट या इकडं, हे आता हे सुद्धा टॉपिक आपल्याला महत्त्वाचे आहेत, पण परत तोच विषय येतो, डायरेक्टली ह्याच्यावर प्रश्नच नाही आहे. तर मग आता आयोगाने इंडिकेट क्लिअर केलेलं आहे की ह्याच्यावर जर एकही प्रश्न नसेल तर मग आपल्याला समजून घ्यावं लागेल की ह्याला लास्ट प्रायोरिटी द्यायची. बरं, असं आहे का आपण की राज्यसेवा करतोय म्हणजे ह्याच्यापासून एकदमच अनभिज्ञत, ह्याच्यातलं जर काहीच येत नाही मला, इन केस एखादा प्रश्न आला तर आपण बेसिक लेवलला सांगू शकतो ना, सेक्टर ऑफ इकॉनॉमी काय, बेरोजगारी, टॅक्सचं, हे बेसिक टॉपिक. इव्हन आता इथं बघा RBI म्हणजे महागाई टॉपिक वर गेला, मी वर नेला, हे इथं इन्फ्लेशन, हे इथं महागाई आहे, आणि चलन पैसा RBI मात्र इकडे. ह्याचा अर्थ RBIच्या याच्यावर आयोगाचे प्रश्न नाहीत, पण महागाईवर प्रश्न आहेत. मग आता महागाई RBI एकदम योग्य नाही काढू शकत. आपण अभ्यास करताना तेवढं तर आपल्याला येतच ना, इनकेस आला प्रश्न तसा तर. जसं की कंबाईनमध्ये क्लिअर कट मौद्रिक धोरणाची साधने, मौद्रिक धोरण CRR याला डायरेक्टली प्रश्न दिसतो, पण ते इकडे दिसत नाही. मग ही जी थिन लाईन आहे ना, काहीतरी मध्ये एक बाउंड्री आहे, तर ती तेवढी फॉलो करायची फक्त. आणि काही गोष्टी आपल्या ह्या वाचनात असतातच, त्याच्यामुळे इनकेस आला एखादा प्रश्न तर घाबरायची गरज नाही. आणि हाच सगळा मुद्दा येतो की जी मनातली भीती आहे ना की सर मी सगळंच केलं पाहिजे, तर विचार करा, सगळं करायला एवढे टॉपिक आहेत तुम्हाला. हे घ्या, ही लिस्ट आहे ना, किती मोठी लिस्ट आहे, टोटल 30 टॉपिकच्या आसपास, 30 म्हणतो मी, 30 वाचा आणि करा. आणि त्या पण रिव्हिजन स्टेजला तुम्ही 30 टॉपिक वाचणार का? ह्याचा अर्थ असा आहे, क्लिअर कट आयोगाने काय इंडिकेट केलं आहे आपल्याला, हे इथं 17 ते 24 मध्ये
17 ते 24 PYQ राज्यसेवा पूर्व परीक्षा इकॉनॉमिक्सचे, ह्याच्यावर खूप जास्त प्रश्न आहेत. त्याच्यानंतर हा एरिया येतो. मग आता तुम्ही माझं जस्ट ओपिनियन जर सांगायचं म्हटलं तर एवढ्याच टॉपिकवर फोकस करा, विचार करा. एवढे टॉपिक करायला तुम्हाला 1 दिवस 2 दिवस खूप झाले किंवा मॅक्स 3 दिवस. त्यातही तुम्हाला अख्खा दिवस द्यायचा नाही. काय 5-5, 6-6 तास एका दिवशी दिलात तुम्ही तर 2-3 दिवसात रिव्हिजन होईल अख्खा इकॉनॉमिक्स द एंड. काय अजून एखादा दिवस एक्स्ट्रा घ्यायचा किंवा तुमचा जे काही शेड्यूल असेल ते. कधी कधी कोणी एकाच दिवशी 8 तास करतं किंवा एका दिवशी 2 सब्जेक्ट करतं 4-4 तासाचे. काय जे असेल तुमचं ते, पण कॉन्फिडन्स आला का? आणि हे परत आज मी म्हणतो म्हणून डायरेक्टली फॉलो करू नका. जस्ट घरी जाऊन किंवा जे असाल तुम्ही लायब्ररीमध्ये ना 17 ते 24चे PYQ काढा. तुम्हाला हा एरिया दिसेल सगळा बस. आणि मला याच्यावरचे प्रश्न शोधून दाखवा जे इकडं आहेत ते. आणि इकडं जे प्रश्न आहेत ते कुठला अँगल आहे ते पण तुम्हाला लक्षात येईल. सो दिस इज ऑल अबाउट टॉपिक्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स, हाय वेटेज टॉपिक, लो वेटेज टॉपिक फॉर दी राज्यसेवा प्री आणि इकॉनॉमिक्सचे. थोडा तरी कॉन्फिडन्स आला का की सर खूपच उगाच नको ते करत होतो विचार किंवा उगाच असं वाटत होतं की इकॉनॉमिक्स झालं नाही, सर कॉन्फिडन्स येत नव्हता पण आता येतोय का? आवर्जून तुमची फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. कारण जी भीती आहे ना शेवटच्या टप्प्यामध्ये ती याच लेक्चरनी जाईल. कारण आता तुम्हाला कळालं की आपण उगाच खूप मोठा भाऊ करून घेतला होता. इकॉनॉमिक्सला फारच असं मोठं समजलं होतं. कंबाईन आणि राज्यसेवामध्ये हाच फरक आहे. तुम्ही जर हेच मला कंबाईनसाठी विचारत असाल कंबाईन पूर्वला तर लिटरली अजून 10 टॉपिक ॲड करेल मी. म्हणजे त्याच्यात तुम्हाला टोटल इम्पॉर्टंट टॉपिकच म्हणतो, हाय वेटेज टॉपिकच म्हणतोय मी, तो आकडा 20च्या आसपास जाईल, जो की तुम्हाला डायरेक्टली 10पर्यंत येतो. ह्याच्यात पण 2 टॉपिक ते काय टॉपिक नाही आहेत, गव्हर्नमेंट स्कीम आणि लोकसंख्या. हा काय कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे का? म्हणजे ते पण गेले. म्हणजे मग उरला किती 8-10च्या आसपास आकडाच उरला. मग एवढे टॉपिक करायला आपण अख्खं इकॉनॉमिक्सला घाबरून नको त्या गोष्टी करून काय अर्थच नव्हता. त्यातही मी टेलिग्रामला अर्थनीतीच्या टेलिग्रामला 2 लेक्चर टाकलेत. मला वाटतं 1-1.5 तासाचं एक काहीतरी आहे आणि 1 तासाचं एक काहीतरी आहे. ते 2-3 तास जातील तुमचे. हे लेक्चर आणि ते आवर्जून बघा आणि मग तुम्हाला काय क्लॅरिटी येईल आणि कॉन्फिडन्स येईल बघा. आणि मग दुसऱ्या विषयावर तुम्ही मेहनत कराल. इकॉनॉमिक्सचं टेन्शन सोडून द्या. ठीक आहे. चला अजूनही काय तुमचे डाऊट असतील तर मी नक्की इनपुट देईल. कारण जसे तुमचे मेसेज आणि फोन येतील, ज्या गोष्टी मला जाणवत आहेत की अरे नाही हे तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आधी आहे. आणि आता इथून पुढे पण परीक्षेच्या दिवसापर्यंत आधीपर्यंत तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अशा वाटत आहेत रिगार्डिंग इकॉनॉमिक्स किंवा अजून काय असेल तर नक्की मला कळवा. मी त्या बाबतीत लेक्चर्स कॉमनली घेऊन टाकेल म्हणजे सगळ्यांना ते बघता येईल. सो ऑल द बेस्ट. आणि कुठेही जी काय म्हणतो इकॉनॉमिक्सबद्दलची भीती तुम्ही जेवढी ठेवाल त्याच्यावर तसंच काय म्हणतो काम न करता विचार करत बसाल तर ती भीती वाढत जाईल, सोल्युशन निघणार नाही. त्यामुळे फोकस ऑन दी सोल्युशन नॉट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सर इकॉनॉमिक्स जड आहे, पण त्याच्याच इकॉनॉमिक्सबाबत कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा एक व्हिडिओ घेतलेला आहे मी. फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्सच्या नोट्स PDF टेलिग्रामला टाकलेल्या आहेत. अर्थतज्ञ येत आहेत तर त्याची PDF टाकलेली आहे. म्हणजे सोल्युशन तुमच्या समोर आहे. योजनेचं कंपायलेशन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक्स गाईड बुक आणि ती अजून एक PDF टाकलेली नाही. अशी म्हणजे जवळपास 200च्या आसपास योजनेचं कंपायलेशन पण दिलेलं आहे. म्हणजे अजून काय पाहिजे आता? सर्च करा अर्थनीती बाय गजानन भस्के म्हणून टेलिग्राम चॅनल, तुम्हाला त्याच्यात ते सगळं मिळून जाईल. ठीक आहे. होप सो तुमची भीती दूर झाली असेल आणि काय करायचं ॲट द सेम टाईम काय नाही करायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. सो ऑल द बेस्ट येणाऱ्या परीक्षेसाठी. आता इकॉनॉमिक्सची डायरेक्शन चुकू देऊ नका आणि व्यवस्थित आउटपुट मिळवा परीक्षेमध्ये. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.